येस. मंजिरी? हो, मीच मंजिरी. हाय, मी ऋषी. बरं मग हॅपी दिवाळी. विश यू द सेम. थँक्स. मी आत येऊ का? म्हणजे आपल्याला शांतपणे बोलता येईल. घर सॉलिड आहे. हा, नाही म्हणजे घर जागा छान. हे बघा मिस्टर ऋषी, एक मिनिट. मला एक ग्लास पाणी मिळेल का प्यायला? खूप काम लागेल. थँक्स. ऍक्च्युली मी इथे आता येण्याचं कारण असं आहे की माझ्या मम्मी मला सांगितलं की तुम्हाला आजच भेटायला पाहिजे. ऍक्च्युली आता मी आलो नसतो तर मला दिवसभर तुम्हाला भेटता नसतं आलं. अहो पण मला माहिती आहे की तुम्हाला कल्पना असेल, पण तरी मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो की मी एक बिझनेसमॅन आहे. 2 कंपन्यांचा मालक आहे. ऍक्च्युली मॉमनी मला फोर्स केला म्हणून मी इथे भेटायला आलो, नाही तर मला इथे येण्यात अजिबात इंटरेस्ट नव्हता. कशात इंटरेस्ट नव्हता? अहो लग्न करण्यात. मग मी काय करू आणि तुम्ही सगळं मला का सांगताय? हो असं काय करता? आपलं लग्न ठरलंय ना. व्हॉट? अहो असं अचानक तुम्हाला दचकायला काय झालं? ओ मिस्टर, कोण आहात तुम्ही? माझ्या घरात येऊन आपलं लग्न ठरलंय हे म्हणण्याची हिंमत कशी झाली तुमची? हो तुम्हाला सांगितलं नव्हतं का माझ्या मम्मीने की मी तुम्हाला भेटायला येणार आहे म्हणून? हे मॉम काय लावलंय? मी तुमच्या मॉमला ओळखत नाही. मुकाटाने इथे चालू झालं. ऑलराईट, एक मिनिट. तुमचं नाव मंजिरी? हो. तुम्हाला झालं तर मला तुम्हालाच भेटायला सांगितलं होतं मम्मी. परत मग तुमचा स्टोर ढिलाय का हो? मी सांगते तुम्हाला की मी तुमच्या मॉमला ओळखत नाही, तरी तुमचं तुंतुणं चालूच आहे. तुम्ही मुकाटाने थांबा, मी पोलिसांना फोन करते. एक मिनिट. काहीतरी कन्फ्युजन आहे. हो कन्फ्युजन. तुमचं नाव मंजिरी भाटे ना? माझं नाव मंजिरी इनामदार. काय? मंजिरी इनामदार? एक मिनिट. ही बी विंग आहे ना? ही सी विंग आहे. हो. आय एम सो सॉरी. मला या बिल्डिंग मध्ये मंजिरी भाटेला भेटायला आलो होतो मी, बी विंग मध्ये. आणि चुकून तुमचा फ्लॅट नंबर पण सेम आहे, त्यामुळे चुकून मी तुम्हाला भेटायला आलो. पण इथे येण्याआधी तुम्हाला बिल चेक करता नाही का आली? हो चूक झाली. हो म्हणजे मला मॉमने खूप फोर्स केला म्हणून मी म्हटलं एकदाची भेट उरकून टाकतो. म्हणजे गोंधळ झाला. हो सगळा गोंधळ झाला. व्हेरी 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 सॉरी. मी चुकून तुमच्याकडे आलो आणि मला माझ्यामुळे मनस्ताप झाला. व्हेरी सॉरी फॉर दॅट. मंजिरी इनामदार? आता काय? नाही, तुम्ही मला पाणी प्यायला दिलं त्याबद्दल थँक्स.